आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते शिवसेनेचे नेते मनोहर जोशी सर आपल्याबरोबर आहेत. जोशी सर, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. आत्ताच आपण गोपीनाथ मुंडेंचं त्यावेळेचं वक्तव्य ऐकलं की बाळासाहेब ठाकरे आले आणि अगदी 2 मिनिटात 10 मिनिटात युती झाली. काय नेमकं त्यावेळेच्या आठवणी आहेत? युती होणं किंवा युती बिनसणं, युतीमध्ये जे भाग घेतात त्यांच्यावरती अवलंबून असतं. एक पहिला प्रथम नेत्यांची एक फळी चर्चा करते आणि मग अंतिम निर्णयासाठी त्या पक्षाचे प्रमुख म्हणजे शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी युतीचं अंतिम धोरण ठरवणं हे सध्याचे मुख्यमंत्री यांच्यावरतीच अवलंबून राहील. आणि त्यामुळे चर्चा झाली, चर्चेमध्ये ठोस अशा प्रकारचं काही निष्पन्न झालं नाही आणि म्हणून आता या बाबतीत दोघांचीही इच्छा असेल की युतीची चर्चा संपली पाहिजे तर दोघांनी एकत्र बसणं आवश्यक आहे आणि चर्चेचा निर्णय झाला पाहिजे. खरं म्हणजे जोशी सर, आता ही चर्चा सुरू राहील, विलंब होणं हे योग्य नाही. जोशी सर, ही चर्चा आता सुरू राहील, पण त्यावेळेच्या आठवणी मग आल्याशिवाय राहत नाही का? आता ही चर्चेची गुऱ्हाळ आता सध्या सुरू आहेत. मग आता अशा वेळी बाळासाहेब ठाकरे असो, गोपीनाथ मुंडे असो किंवा प्रमोद महाजन असो किंवा तुमची सगळ्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे तर स्वाभाविक असतं. 5 वर्षापूर्वीची एखादी घटना, तशा प्रकारची घटना जेव्हा परत घडते त्यावेळी पहिल्या घटनेच्या वेळी काय झालं होतं याच्या आठवणी येणं स्वाभाविक आहे. आणि माझ्याजवळ तर या आठवणी भरपूर आहेत, कारण मी प्रत्येक चर्चेच्या वेळी जवळजवळ होतो. आणि त्यामुळे चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं याच्यापेक्षा सुद्धा चर्चा ही अतिशय थोड्या वेळात संपली ही त्यावेळची महत्वाची गोष्ट आहे. आणि याचं एक कारण असं की अंतिम निर्णय बाळासाहेब घ्यायचे. बाळासाहेबांची निर्णय घेण्याची पद्धती ही अतिशय फास्ट होती. कितीही मोठ्या विषयावर त्यांना वेळ काढणं मान्य नव्हतं आणि म्हणून ते निर्णय ताबडतोब झाले. पण यावेळी जो विलंब होतोय याचं कारण मी सांगणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की हा विलंब होण्यामुळे कार्यकर्ते अडचणीत येतात. कार्यकर्त्यांना निर्णय हा त्वरित पाहिजे असतो, त्यामुळे ते काही वेळा त्यांची कामं अडून राहतात. आज एखाद्या पक्षाच्या बाजूने बोलायचं आणि उद्या त्याच पक्षाला शिव्या घालायच्या, हे दिसायलाही बरं दिसत नाही. खरं म्हणजे यापूर्वीच युतीच्या बाबत निर्णय व्हायला पाहिजे होता. आधीच उशीर झालाय, यापुढे उशीर होईल असं वाटत नाही. आता माननीय उद्धवजीच म्हणतायत, जे पक्षप्रमुख आहेत, पक्षाचं सर्व आहेत, आणि त्यांनीच जेव्हा सांगितलं आहे की 26 तारखेपर्यंत हा विषय संपेल, त्या अर्थी मी समजतो की तो संपेल. त्या जोशी सर, पण आपण बघतो अगदी सुरुवातीपासून ज्या युती झाल्या त्या सगळ्या घटनेचे साक्षीदार तुम्ही आहात. त्यावेळी सुद्धा अगदी मोठा भाऊ छोटा भाऊ असे वाद झाले असतील किंवा जागांवरनं काही अडी निर्माण झाल्या असतील, त्या नेमक्या कशा सोडवल्या जायच्या तेव्हा? मला ते मगाशी सांगितलं तेच परत सांगणं भाग आहे की शिवसेनेमध्ये पद्धत अशी आहे की एकच व्यक्ती निर्णय घेते, कारण पक्षाची घटनाच तशी आहे, पक्षाचं स्वरूप तसं आहे. आणि त्यामुळे उद्धवजी जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना सांगतील आणि सांगितल्यावर तो निर्णय अंतिम असेल. ही पद्धतच पहिल्यापासून, फक्त माणसामध्ये फरक पडला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेवरती निर्णय घेणारे आता माननीय उद्धवजी आहेत. पण मग जोशी सर, आपण बघतोय की तेव्हा सुद्धा आता तुम्ही बोलता की बाळासाहेब ठाकरे असो उद्धव ठाकरे असो नक्की शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतील, पण भाजप तेव्हाही थोडाफार रुसला फुगला असेल. आम्हाला खरंच त्या आठवणी जाणून घ्यायच्या आहेत की भाजपचा हा रुसवा कसा काढायचा किंवा मोठा भाऊ होऊन शिवसेना कशी समजवायची भाजपला?
खरं सांगायचं तर बाळासाहेबांकडे समजावून सांगणं वगैरे हा प्रकार नव्हता. ते ठरवायचे, सांगायचे, मग जर भाजपने धरला तर एखादा बदल त्यांचा स्वीकृत करायचे आणि प्रश्न संपायचा. प्रश्न संपवण्यामध्ये, विशेषतः युतीचा प्रश्न संपवण्यात फार मोठं तत्वज्ञान मागे असतं असं नाही. दोन पक्षांचं एखाद्या घटनेमुळे वैचारिक संबंध सुधारतात, चांगले होतात. तसं एकत्र आम्ही दोघं आलो, जवळजवळ 25 वर्ष आमची युती राहिली. याचं कारण परस्परांना समजावून घेण्याची प्रवृत्ती दोन्ही पक्षांमध्ये होती. आणि त्यात भारतीय जनता पार्टी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाबाहेर जायची नाही. आत्ताच्या पक्षाने सुद्धा तशी भूमिका घेतली तर युती सहजासहजी जमेल, आणि जर त्यांचा हटवाडीपणा चालू राहिला तर युती जमणं ताबडतोब शक्य नाही. बरं, आता हटवादी थोडा भाजप झालाय तुमचं म्हणणं आहे, पण या सगळ्या चर्चेमध्ये अगदी उद्धव ठाकरे आता असतील किंवा इथून मुख्यमंत्री चर्चा करतात, कुठेतरी ज्येष्ठ नेत्यांची किंवा बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांची कुठेतरी कमी जाणवते या सगळ्या चर्चेमध्ये? आपल्याला या चर्चेमध्ये मी स्वतः भाग घेतलाय म्हणून सांगेन. त्यावेळी जो समजूतदारपणा दाखवला दोन्ही पक्षांनी, तो समजूतदारपणा कुठेतरी कमी पडतोय. अर्थात राजकीय परिस्थितीतही बदल होतोय हे मी नाकारत नाहीये, नाही ते एका गोष्टीवरून दुसरा अर्थ काढण्याची मला भीती वाटते. पण आपल्याला खरं सांगतो की दोन माणसं एकमेकांना समजावून घेत असतील तर संसार जसा चांगला चालतो तसंच या राजकीय पक्षांचं पण आहे. दोघांनी परस्परांना समजावून घेण्याचा प्रश्न आहे. एवढे मोठे काही कठीण गंभीर कोणते प्रश्न नाहीत. उलट आजचं वातावरण शिवसेना भाजपला अनुकूल आहे आणि म्हणूनच या बातम्यांना फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. खात्री आहे, विश्वास आहे, किंबहुना अपेक्षा आहे की यात कुठेतरी समझोत्याचा मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही. बरं जोशी सर, तुम्ही आत्ताच म्हणतात की अगदी 25 वर्षापासूनचं हे नातं आहे, कुटुंब म्हणून होतं. अगदी भारतीय जनता पक्ष शिवसेना युती अगदी अभेद्य युती समजली जायची, पण आता ज्या पद्धतीनं चर्चेची ही गुऱ्हाळं सुरू आहेत किंवा इतके दिवस तिष्ठत पडलेलं प्रकरण आहे किंवा प्रकार आहे, याच्यावरनं कुठेतरी वाटतं दुरावा थोडाफार निर्माण होत चाललेला आहे सगळ्यामध्ये, शिवसेना असो आणि भाजपमध्ये. हे नाकारण्यात काय अर्थ आहे? दुरावा तर जरूर जागा. तत्व म्हणून हिंदुत्वाचा विचार मान्य आहे, हिंदुत्व पुढे न्यायचं मान्य आहे. काँग्रेस पक्षाला विरोध करावा, वाढू नये अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. आणि म्हणून राजकारण या दृष्टीनं पाहिलं तर या दोघांची युती अनिवार्य आहे. निश्चितच मनोहर जोशी, आमच्याशी बोलल्याबद्दल खरोखरच आभार. युतीच्या काही अनेक आठवणी आहेत, कारण आता ज्या पद्धतीनं युतीचं जे गुऱ्हाळ सध्या सुरू आहे त्या पद्धतीने निश्चितच बाळासाहेब ठाकरे असो, गोपीनाथ मुंडे असो, प्रमोद महाजन यांची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल खरोखरच तुमचे आभार. पण बघितलं मनोहर जोशी जे ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत, गेले 25 वर्षापासून जी युती सुरू आहे त्या युतीचे एक महत्त्वाचे साक्षीदार समजले जातात आणि त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे कुठेतरी दुरावा निर्माण होत चाललेला आहे किंवा दोन्ही पक्षांमध्ये जे संबंध असायला पाहिजे ते संबंध आता तितके राहिले नाहीत. आता ही चर्चा सुद्धा सुरू आहे, त्या चर्चेचं नेमकं काय निष्पन्न होणार याबद्दल अजूनही उत्सुकता, मात्र कार्यकर्ते संभ्रमात आहेत हे मात्र निश्चित.